नमस्कार, माझं नाव सूरज. मी ESG गाडगिळे हॉस्पिटलमध्ये ॲज अ TPA एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. गाडगिळे हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा प्रत्येक इन्शुरन्स आणि TPAच्या उपलब्ध आहेत. आपल्याकडे सर्वच इन्शुरन्स कंपन्या आणि TPA कॅशलेस अवेलेबल आहे. कॅशलेस आपण इथे करतो. सो कॅशलेसचे काही पॉईंट्स मी सांगतो आहे. जसं इथे कॅशलेस करण्यासाठी आधी आपल्याला TPAला किंवा इन्शुरन्स कंपनीला जे तुमची इन्शुरन्स कंपनी आहे किंवा TPA त्यांना आपण प्री ऑथोरायझेशनसाठी फॉर्म पाठवतो. म्हणजे अप्रूवल घेतो. सर्जरी होण्याच्या आधी जे अप्रूवल येतं त्याला प्री ऑथोरायझेशन म्हणतात. मग त्यामध्ये आपण तुमचे जे काही टेस्ट केलेले डॉक्युमेंट्स आहे, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन आहे, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि कॅशलेसचा जो फॉर्म आहे ज्याला आपण ऑथोरायझेशन फॉर्म म्हणतो तो भरून आपण TPAला पाठवतो. त्यानंतर आपल्याला एक प्री ऑथरायझेशन अमाऊंट सँक्शन होते. ते झाल्यानंतर आपली सर्जरी डेट फिक्स होते. त्यानंतर ज्या दिवशी सर्जरी होते त्या दिवशी आपल्याला परत इन्शुरन्स कंपनीला फायनल अप्रूवलसाठी पेपर्स पाठवावे लागतात. त्याला आपण फायनल अप्रूवल म्हणतो. म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर तुमचं फायनल बिल, डिस्चार्ज कार्ड आणि जी लेन्स तुम्ही इम्प्लांट करतात त्याचं लेन्स इनवॉइस आपण त्यांना पाठवतो. ते पाठवल्यानंतर ते फायनल अप्रूवल आपल्याला देतात. त्या फायनल अप्रूवलमध्ये जी काही अमाऊंट असेल त्याच्या व्यतिरिक्त फायनल जी काही अमाऊंट असेल त्याच्या व्यतिरिक्त जी काही वरची अमाऊंट आहे ती पेशंटला भरावी लागते. सो अशा पद्धतीत कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे होतं. म्हणजे कॅशलेसची जी प्रोसिजर आहे. त्यानंतर कॅशलेसमध्ये काही वेळा क्वेरीज लागतात. जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर होतात TPAकडून जे आपण फुलफिल करतो. म्हणजे कॅशलेस करण्यासाठी ज्या काही क्वेरीज किंवा अप्रूवल घेण्यासाठी जे काही पद्धत आहे ते सर्व आपल्याकडून हँडल केली जाते. सो कॅशलेस या पद्धतीमध्ये इथे होतं. थँक्यू.